हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू किडोज एज्युकेशनल चॅनल. आज आपण गणेश चतुर्थी या विषयावर मराठी निबंध बघणार आहोत. ओम गण गणपते नमः या मंगलमय मंत्रोच्चाराने गणेश चतुर्थीच्या सणाची सुरुवात होते. भारतातील सणांमध्ये गणेशोत्सवाला विशेष स्थान आहे. हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना प्रिय आहे. भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी घराघरात व सार्वजनिक मंडळात गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. गणपती हा विघ्नहर्ता, बुद्धीचा अधिपती आणि सुखकर्ता मानला जातो. गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत भक्त बाप्पाचे स्वागत करतात. गणेशोत्सव 10 दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो. या काळात सकाळ संध्याकाळ आरत्या, भजन कीर्तन यांचे आयोजन होते. अनेक ठिकाणी सामाजिक कार्ये, रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. घराघरात मोदक, लाडू, करंजीसारखे गोड पदार्थ बनवले जातात. विशेष म्हणजे उकडीचे मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेद्य आहे. अनंत चतुर्दशीला मोठ्या थाटामाटात गणपती विसर्जन केले जाते. विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, नृत्य व गाणी यांनी वातावरण दुमदुमते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. या घोषणांनी भक्त बाप्पाला निरोप देतात. गणेश चतुर्थी हा केवळ धार्मिक सण नसून सामाजिक व सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. या सणामुळे समाजातील एकोपा, श्रद्धा आणि बांधिलकी दृढ होते. गणपती बाप्पाच्या आगमनाने प्रत्येकाच्या जीवनात आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरण निर्माण होते. त्यामुळे गणेश चतुर्थी हा सण सर्वांच्या मनाचा लाडका बनला आहे. धन्यवाद.